नमस्कार, लेखणी शास्त्र न्यूजमध्ये आपण सर्व रसिक प्रेक्षक बांधवांचे स्वागत आहे। आपणाला ही बातमी प्रकाशित करताना मला एवढा खेद वाटत आहे, एवढं दुःख वाटत आहे की आज दिनांक 26 जानेवारी 2025 म्हणजेच प्रजासत्ताक दिवस या दिवशी नंदुरबार जिल्हा शहादा तालुक्यातील मंदाना या गावात जिल्हा परिषद शाळा क्रमांक 3ला कुलूप लावून बंद करण्यात आलेला आहे। प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शाळेला कुलूप म्हणजे केवढी मोठी शोकांतिका आहे। काय करत आहे येथील गट शिक्षण अधिकारी आणि शिक्षण अधिकारी? नुसत्या खुर्च्या तोडायचे कामं सुरू असल्याचे दिसून येते। लाखो रुपयाचा पगार सरकार यांना पुरविते आणि हे आपल्या कर्तृत्वात कसूर करून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी, त्यांच्या जीवनाशी आणि एवढेच नव्हे तर एवढा मोठा आपला राष्ट्रीय सण प्रजासत्ताक दिवस या दिवशी शाळेला कुलूप असणे, त्या ठिकाणी झेंडावंदन न होणे, प्रार्थना न होणे, हे केवढी मोठी चूक आहे हे आपण सर्व भारतीय जाणून घेऊ शकतात। आपण जर विचार केला, एखाद्या दिवशी जर कॅलेंडर घेऊन बसलो तर 6 महिनेसुद्धा शाळा नाही, 6 महिने सुट्ट्याच आहेत। शनिवार, रविवार, हॉलिडे, सण एवढ्या जर सुट्ट्या त्यातून वजा केल्या ना तर 5 ते 6 महिन्याच्या वर शाळा नाही आहे। आणि सर्वात जास्त पगार आपल्या देशात माझ्या तरी मते शिक्षक लोकांना असेल असे समजायला काही हरकत नाही। बॉर्डरवर आपल्या सीमारक्षकांना तुटपुंजा पगारात रक्षण करावे लागते आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना लाखो रुपयाचा पगार देऊन भविष्य बिघडवले जाते। ही केवढी मोठी शोकांतिका आहे। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील मंदाना येथील ही घटना आहे। जिल्हा परिषद मराठी शाळेला 3 नंबरला कुलूप ते या ठिकाणी आमचे नंदुरबार जिल्हा विशेष प्रतिनिधी दगडू निकुंभ यांनी स्वतः त्या ठिकाणी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांच्याशी मुलाखत घेऊन काय वार्तालाप केला हे आपल्याला बघायला मिळणार आहे। नंदुरबार प्रशासनाने आणि शासनाने तात्काळ या बाबीकडे लक्ष देऊन शिक्षण अधिकारीपासून तर या शाळेच्या शिक्षकांपर्यंत सर्वांना तात्काळ निलंबित करणे हेच योग्य ठरेल। बघत रहा लेखणी शास्त्र न्यूज। नंदुरबार जिल्हा विशेष प्रतिनिधी दगडू निकुंभ यांची रिपोर्टिंग। जय हिंद, जय संविधान, जय महाराष्ट्र। फोनला वालाच ना जे पालकच होता मग पोरेवाला तेच नंबर नाही ना बरोबर म्हणून बी पोरे शिकण्यासाठी 5 पोरे म्हणून 8 शिके ना बाहेर गाव म्हणजे वर्णिश वर्गामध्ये आला ते। पण आज ना दिवस निमित्त कधी धरणा तर आज ना दिवस निमित्त कधी कधी करणार तर ज्यांच्यानी शाळांना शोभा वाढवणे करतं तो जो 26 जानेवारी जो दिवस आहे वो अख्खा भारत मनाडी सर आणि आपला हक्काना दिवस आहे तो हक्काना दिवसने करता जनतेनं शाळांना जनतेनी संस्थाला शोभा वाढायला झेंडा डोळ्यात करा डोळ्यांना कार्यक्रम करायला पाहिजे। पोरेसला त्यातनं तो शिक्षण भेटा का 26 जानेवारी दिवस काय साचा त्यातला बी समजायला पाहिजे अशा हिशोबतीन। पण आजच्या दिवस मग ते सकाळला कार्यक्रम करीन कुलूप लाईन जनतेनं व्यवसायाला चालना घ्या। मॅडम सर 2 मॅडम असतात, हेडमास्टर सर तो हेडमास्टरला समजायला पाहिजे की आजच्या दिवस कोणी बी येऊ शकत वर्ण कार्य करतात। हाय सकाळी मग 7 वाजता या नव्हतं कुलूपच हाता बरोबर आमाडी कुलूपच हाता का ना बरोबर सकाळी भिन रहिवासी मंदाना मंदाना कतले दूर घर आहे तुमला? काय ना 150 फूटवर 150 फूटवर घर आहे। आज सकाळी है ना आज तारीख काय आहे? 26 जानेवारी। हाँ 26 जानेवारी तारीख है। आज 26 जानेवारी ना मोठा उत्सव राष्ट्रीय सण है आपलो बरोबर लोकशाही हित आहे बरोबर। तर आज लोकशाहीने देणे ये तुमनी मराठी शाळा यहाँ पोरे ना कोई ना कुलूप हात बरोबर। यहाँ ना मास्टर जात पोलीसला लेना गाव में मोठी शाळा काय ना हमें हम ना होगे तपासणी करना मास्टर हजरच ना हमें यहाँ या शाळा मना में हाँ ना हाँ शाळा में भी ना हमें आणि काहीच ना हमें तो यहाँ रहतो भी ना बरोबर। हम होगा गाँव में तपास करना कि अमुक अमुक 3 नंबर शाळा ना गुरुजी कहाँ से ना बरोबर। तर तिन्ही बेनू शाळास मग गए हम पण हमला काय सापडणं ना बरोबर।